हॅलो, सध्या हा जो मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे हा एप्रिल म्हणजे आजची तारीख आहे 8 एप्रिल. ठीक आहे. आजच्या दिवशी मी तुम्हाला वेगवेगळ्या 5 ते 6 प्रकारच्या व्हॅकन्सीज आलेल्या आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जो कोणी त्या व्हॅकन्सी करता क्वालिफाय होत असेल, त्या पदाकरता क्वालिफाय होत असेल तर प्लीज कृपया करून पद भरा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की सर जास्तीत जास्त 800 रुपये 900 रुपये किंवा 500 रुपये एवढे कॉस्टिंग लागते वगैरे वगैरे. ठीक आहे, इट्स ओके. परंतु ह्या ज्या व्हॅकन्सीबद्दल आज आपण बोलणार आहोत ह्या व्हॅकन्सी पर्टिक्युलर त्या त्या क्वालिफिकेशनला धरून आहे. म्हणजे पर्टिक्युलर जशी आपण एक बघणार आहोत लॉची एक व्हॅकन्सी आहे, म्हणजे ज्याला लॉ ग्रॅज्युएट कायदे पदवीधरच पाहिजे. ठीक आहे. तर तेव्हा तुमची कॉम्पिटिशन कमी होऊन जाते. ठीक आहे. काही काही अशा पोस्ट आहे आजच्या याच्यामध्ये ज्याला डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे, म्हणजे तुम्हाला कोणतीही चाचणी परीक्षा काहीही एक्झाम नाहीये, लेखी परीक्षा, डायरेक्टली इंटरव्ह्यू मध्ये जायचं. तर जर होत असेल तर प्लीज कृपया अप्लाय करा. सुरुवात करूया. पहिली आहे आणि ह्या सगळ्या 8 तारखेला म्हणजे काल 7 तारखेला आलेले आहेत नोटिफिकेशन. 7 पासून सुरू आहे. मला वाटतं 4 तारखेला आल्या होत्या वेबसाईटवर. सुरुवात त्याची फॉर्म भरायची 7 तारखेपासून होती. ठीक आहे. आणि आज आपण 8 तारखेला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. तर ही पहिली आहे सहाय्यक संचालक राज्य रेशीम सेवा गट अ. आता तुम्ही असं म्हणू शकतात किंवा मला सुद्धा असा प्रश्न पडला की राव एकच पद आहे, एका पदाकरता काय. ठीक आहे. तर इट्स ओके की ऑल ओव्हर महाराष्ट्र, पण याला फिल्ट्रेशन खूप जास्त आहे आणि फिल्ट्रेशन खूप जास्त असल्यामुळे ते ऑटोमॅटिकली 1000 जण पण नसतात अख्ख्या महाराष्ट्रातून. ठीक आहे. कसं सांगतो मी, एकदा बघून तर घ्या की एकच जागा आहे आणि ते पण आरक्षित जागा आहे, आरक्षित अनुसूचित जाती जमाती. तर हे जमाती. ठीक आहे. 7 तारखे लगभग 7 तारखेपासून आहे आणि 28 एप्रिल पर्यंत आहे. ठीक आहे. मेन फक्त बघून घेऊया काय आहे. ही होती ग्रंथपालाची सहाय्यक संचालक राज्य रेशीम सेवा. ठीक आहे. डायरेक्ट मेन याच्यामध्ये जातं. बाकीचं हे 5 याच्यामध्ये सेमच आहे. काय काय म्हणजे खेळाडू असेल तर कसं आरक्षण असावं, हँडिकॅप असेल तर कसं आरक्षण असावं, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असेल तर कसं असावं, लाईक दॅट. ते हे सगळं काही सेमच आहे. डायरेक्टली मी जातो इथं जे मला दाखवायचं. बघा, वेतन पे खूप चांगलं आहे. गट अ चे आहे. तुम्हाला माहिती आहे हे S17 म्हणजे काय. स्तर हा S17 आहे. ठीक आहे. नॉर्मली PSI STI ASO जी ग्रुप बी ची पद आहे त्याला S14चं सॅलरी भेटते. इथं 14 नंतर 15, 15 नंतर 16, 16 नंतर 17 म्हणजे 17. खूप चांगलं पद आहे. पेमेंट पे स्केल आहे कारण की ग्रुप ए ची पद आहे. याच्यामध्ये नॉर्मली तेच 18 वर्ष तुम्हाला मिनिमम आणि बाकीचे 43 आणि 45. ठीक आहे. बघा इथं बघा काय काय दिल्या. तुमचं शैक्षणिक अर्हता ॲग्रिकल्चर, सेरिकल्चर म्हणजे रेशीम, बायोलॉजी, झुओलॉजी, बॉटनी, टेक्सटाईल इंजिनिअरिंग याच्यामध्ये फर्स्ट क्लास म्हणजे 60% वर मार्क मिळायला पाहिजे. ठीक आहे. 6 वर्षाचे एक्सपिरियन्स. इथंच गडबड झाली की नाही मग. तर इथं ड्रास्टिकली हे अशा अटी टाकल्यामुळं डायरेक्ट कमी होऊन जातात. तर लगभग पर्सेंट वाईज जो रेशो असतो, जसं आता आपण नॉर्मली राज्यसेवेचा फॉर्म कोणी ग्रॅज्युएट भरू शकतो, कंबाईनचा फॉर्म कोणी ग्रॅज्युएट भरू शकतो, त्यामुळे इथं भरणारे पण 10 लाख अर्ज येतात. पण इथं एक पोस्ट जरी असली म्हणजे तिकडं सपोज 385 पोस्ट आहे यावेळेस 2025च्या नंतर, त्याच्यात ऍड होईल ती वेगळी गोष्ट, पण त्याच्याकरता आले 10 लाख फॉर्म. तर 10 लाख डिवायडेड बाय 385 तर एका माणसाला एका पोस्टला किती फॉर्म आले. तसंच इकडे सुद्धा असतं. सेम टू सेम रेशो होऊन जातो तो. पर्सेंटेज वाईज काही चेंज होत नाही जास्त करून. ठीक आहे. हा तुम्हाला फक्त ते क्वांटिटीमध्ये दिसतं की सर एकच पोस्ट आहे कसं होईल. अरे पण ते क्वालिफिकेशन पण अशा देतात अटी की त्यामुळे ते चेंज होऊन जातं. तर हे एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे. दुसरं मराठी लँग्वेजमध्ये नॉलेज पाहिजे. ठीक आहे, हे आहेच. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोव्हाइडेड दॅट द पिरियड ऑफ एक्सपिरियन्स मे बी रिलेटेड अप टू द एक्सटेंट ऑफ 40% बाय द गव्हर्नमेंट रेकमेंडेशन ऑफ द कमिशन इन फेवर ऑफ कॅन्डिडेट. म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स सुद्धा पाहिजे. ठीक आहे. असं त्याच्यानंतर
पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ज्यांनी केली त्यांना जास्त प्रेफरन्स दिलं जाईल असं जरुरी नाहीये. नुसतं हे ग्रॅज्युएशनवाले आणि एक्सपिरियन्सवाले करू शकतात, पण पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा ज्यांचं सेरिकल्चर ॲग्रिकल्चरमध्ये एक्सेप्शनल एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल त्यांना जास्त प्राधान्य दिलं जाईल. हे झालं. बाकी तुमचं काय शैक्षणिक अर्हता वगैरे किंवा तुमचं इथं दिलेलं बघा एज वाईज 1 जुलैपासून 1 जुलै 2025 पर्यंत एवढं अट आहे. तर मेन गोष्टी काय, तुमचं एज, तुमचं क्वालिफिकेशन आणि किती पेमेंट आहे, बस 3-4च गोष्टी बघा आजच्या याच्यात. बाकीचं लगभग सेमच असतं. सगळं वाचलेलं आहे मी, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हे वगैरे 719 रुपये आणि बाकीच्यांकरता 449 रुपये. 3-4च गोष्टी मेन आपण प्रामुख्याने बघणार आहोत. नेक्स्ट बघूया. टोटल 5 प्रकारची आहे. ही आहे ग्रंथपाल, टोटल 1 जागा. गट ब ची आहे, डायरेक्टली आहे खुला वर्ग ओपन. तर हे सगळेजण अप्लाय करू शकतात. यामध्ये बघा सेम 7 तारखेपासून 28 तारखेपर्यंत या 2 गोष्टी झाल्या. तिसरी बाकीचं सेमच आहे. ठीक आहे. डायरेक्टली आपण जाऊया काय काय कसं असणार आहे. ठीक आहे. S15 चांगलं पेमेंट आहे. 41,800 ते 1,32,300 च्या मध्ये 3 गोष्टी झाल्या. 4 1 जुलै 2025 सगळ्यांना लागू आहे. सेम या डेट पर्यंत तुम्ही एवढे असावे. इथं 55, 50, 50, 55 असे पण एज पर्यंत आहे. विचार करा. ठीक आहे. आता इथं बघा शैक्षणिक अर्हता. पजेस अ डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स अँड देअर आफ्टर. इथंच संपले खूप जण. ठीक आहे. दुसरं एक्सपिरियन्स पण पाहिजे 2 वर्षाचं ॲज अ असिस्टंट लायब्ररियन किंवा लायब्ररियन म्हणून. ठीक आहे. हे 2 झाले. तेच मराठीमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता हे तर झालं फक्त शैक्षणिक अर्हता. आता पुढे काय लिहिलेलं आहे बघा. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता अनुभव किमान आहे तुमच्याकडं, याचा अर्थ तुम्हाला मुलाखतीला बोलवणारच असं नाही. म्हणजे ते ऑफिशियल तसं लिहितात पण लगभग बोलवतात. पण मला हे सांगायचं आहे की नुसती अशी असली क्वालिफिकेशन तर तुम्ही अप्लाय करा. तुम्हाला मुलाखतीला बोलवतील. मुलाखत चांगली झाली वगैरे वगैरे. मिनिमम मुलाखतीमध्ये किती पर्सेंटेज मार्क पाहिजे, काहीतरी 41% 45% आसपास पाहिजे. तेवढे पडले तुमचं सिलेक्शन होऊन जातं. ठीक आहे. ही गोष्टी पण या अशीच एक अजून पोस्ट आहे जी मेन आपली लॉ ग्रॅज्युएटची आहे. तिथं जास्तीत जास्त जागा पण आहे. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू दिस त्याच्यामध्ये जर 1000 फॉर्म्स आले तर 1000 जणांची मुलाखत घेऊ शकतो. काही प्रॉब्लेम नाही. 1-2 महिन्यात ते कव्हर होऊन जातं. परंतु जर 50,000 फॉर्म आले, 2 लाख फॉर्म आले, एवढ्या जणांची थोडी काय आपण मुलाखत घेऊ शकतो. मग त्यावेळेस ते चाळणी परीक्षा डिक्लेअर करतात आणि ती कशा स्वरूपाची असेल, त्याचा पॅटर्न काय असेल, कोणता सिलेबस असेल, कसा पेपर येईल, किती मार्काचे येईल, कोणकोणते सेक्शन असेल ते नंतर डिक्लेअर करतात आपल्याच MPSC आयोगाकडून वेबसाईटवर. ठीक आहे. ते पण सांगतो. तर इथं असं दिलेलं आहे सेम टू सेम. ठीक आहे. मुलाखतीमध्ये किमान 41% किंवा त्यापेक्षा जास्त वगैरे वगैरे. बाकी सगळं सेमच आहे. ठीक आहे. आणि पेमेंट बघून घ्या 719 449 सेम टू सेम. त्यानंतर तिसरं आहे बघा प्रबंधक म्हणून 20 जागा आहे. अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण सर्वात मेन आजची ही वॅकन्सी आहे. लगभग जण याला खूप अप्लाय करू शकत नाही म्हणतोय मी. ठीक आहे. पहिले बघून घ्या काय काय आहे. तर अनुसूचित जाती जमाती, विभक्त जाती, ठीक आहे, भटक्या जाती वगैरे, हे शेड्यूल SC ST OBC SCBC वगैरे वगैरे. ठीक आहे. एकूण ओपन करता 6 आहे आणि आरक्षित 14 आहे. 14 आणि 6 20. ठीक आहे. ओके. SBC SCBC. ठीक आहे. SBC SCBC वगैरे वगैरे. सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला माहीतच आहे. 7 एप्रिल 28 एप्रिल. आता मेन बघून घेऊया काय काय याच्यात. बाकी एवढं तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. याचं पण पेमेंट S15 ग्रुप बी पेक्षा जास्तच आहे. 1 जुलै सेम 43 वर्ष. आता शैक्षणिक अर्हता पजेस अ डिग्री इन लॉ. तर बाकी कॉमर्सवाले, आर्ट्सवाले, सायन्सवाले, इंजिनिअरिंगवाले गेले. तुमचा टक्का ड्रास्टिकली 10% वर आला. आता सगळेच ग्रॅज्युएटवाल्यांना माहीत नाही पोस्ट आलेली की व्हॅकन्सी आलेली. त्यातले बाकीचे पण क्रायटेरिया आहे ना. बाकीचं क्रायटेरिया काय आहे की तुम्हाला इथं कोणताही अनुभव नाही आहे.
म्हणजे असं असू शकतं की तुमच्याकडं लायसन्स पाहिजे बार काउन्सिलचं, किंवा तुम्ही लॉचं काहीतरी प्रॅक्टिस केली पाहिजे, असं काहीच नाही. नुसतं कालच रिझल्ट आला, मी लॉ ग्रॅज्युएट झालो, तुम्ही अप्लाय करू शकता. ही सर्वात मोठी खासियत याची. ठीक आहे. एक दुसरी गोष्ट, जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल तर मग आपल्याला ब्ला 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 परीक्षाद्वारे मुलाखतीस पात्र करावे लागेल. म्हणजे मग तेव्हा तुम्हाला ते सांगणार की अशा स्वरूपाचं पॅटर्न असेल, असं पेपर असेल, आणि मग ते लॉ स्वरूपाचंच असणार आहे जास्त करून. तसं तुम्हाला त्यावेळेस एक सिंगल एक्झाम द्यावी लागेल, त्याच्यातून फिल्ट्रेशन होईल आणि मग मुलाखत होईल. असं जर अर्ज जास्त आले तर ते डिक्लेअर करतात, तुम्हाला सांगतात तसं. ठीक आहे. हा, आता इथं सांगितलेलं नाही आता की कशा प्रकारचे असेल पॅटर्न वगैरे, किंवा नुसतं डायरेक्टच मुलाखत होऊन, कारण की जर फॉर्म कमी आलं तर डायरेक्ट मुलाखत घेणार. ठीक आहे. असं तर हे बाकी सगळं सेमच आहे. एलिजिबिलिटी मी डायरेक्ट सांगून दिली, लॉ ग्रॅज्युएट, आणि याला पैसे पण कमी आहे. फीस 394 रुपये नॉर्मल कॅन्डिडेट आणि बाकीच्यांना 294 रुपये. ठीक आहे. डन. तर लॉ ग्रॅज्युएटवाले याला नीट लक्ष द्या. त्यानंतर नेक्स्ट आहे सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब. याच्या 2 जागा आहे, एक ओपन करता, एक आरक्षित. आरक्षित मध्ये अनुसूचित जमाती. ठीक आहे. सेम 7-28, बाकी सगळं सेमच आहे. इथं पण डायरेक्ट तसंच आहे बघा, 1 जुलै, बाकी सगळं सेम. पजेस अ डिग्री इन आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ, ॲग्रिकल्चर, सगळे अप्लाय करू शकतात. ठीक आहे. डन. इथं म्हणजे एक्सपिरियन्स पाहिजे वगैरे वगैरे बघून घ्या. पजेस एक्सपिरियन्स इन सुपरवायझरी कॅपॅसिटी इन एनी डिपार्टमेंट ऑफ द ऑफिस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और लोकल बॉडी ऑर द कमर्शियल अंडरटेकिंग फॉर नॉट लेस देन 3 years. सर ग्रॅज्युएट तर होतं पण 3 वर्षाचा एक्सपिरियन्स नाही, मग नाही. तर फिल्ट्रेशन झालं. त्याच्यानंतर प्रेफरन्स मे गिवन टू दोज कॅन्डिडेट हु आर हॅव्हिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और एक्सपिरियन्स इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्ला 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 ब्ला. आता चला, हे सगळं आम्ही क्वालिफाय होतो सर, एक्सपिरियन्स आहे, ग्रॅज्युएटही आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनची पण डिग्री आहे, सगळं ओके आहे. पण मुलाखतच घेणार आहे डायरेक्टली, 41% पडले पाहिजे. परंतु जर जास्त अर्ज आले तर मग ते लावणार फिल्ट्रेशन, म्हणजे चाचणी परीक्षा, लेखी परीक्षा घेणार. ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार ऑफकोर्स. ठीक आहे. बाकी सगळं सेमच आहे. 719 रुपये, 450 रुपये. आणि त्यानंतर लास्ट आहे प्रमुख वैद्यकीय व अधीक्षक व खाते प्रमुख, महानगरपालिका सेवा गट अ ची पोस्ट आहे. पदसंख्या 1, डायरेक्ट खुला आहे. आता याला क्वालिफिकेशन काय काय असणार ते बघूया. सेम 7 आणि 28 एप्रिलच्या मध्ये भरायचं आहे. बाकी हे सगळं सेम आहे. वेतन श्रेणी 78,800 ते 2,09,200 सांगितलं तुम्हाला गटची. 1 जुलै. बाकी तर 50 वर्ष, 45 वर्ष, जे ऑलरेडी 43 वर्ष पार झाले त्यांच्याकरता पण चांगली संधी, कारण की ओपन कॅटेगरी सगळेजण अप्लाय करू शकतात. आता याला काय काय पाहिजे, MBBS ची पदवी पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, तत्सम उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेल्या मराठी घेऊन उत्तीर्ण, म्हणजे मराठीमध्ये पास पाहिजे. ठीक आहे. अनुभव, मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी ब्ला 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 अनुभव असला पाहिजे. आणि मुंबई महानगरपालिका यांचे पत्र 7व्या वेतन आयोगानुसार या श्रेणीच्या अनुभवाचा पाहिजे. ठीक आहे. तर खूपच जास्त फिल्ट्रेशन आहे. तर तसं पण ते 1-2 पदाकरता ते 500 अर्ज पण येत नाही. ओके. असं तिथे पण सेमच आहे, डायरेक्ट मुलाखत घेतली जाणार. जर मुलाखत जास्त आले अर्ज तर तुमचं मग डायरेक्ट चाचणी परीक्षा लावून केलं जाणार. सेम आहे. बाकी डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, काय काय, 719, 419. ठीक आहे. तर सर्वात मेन याच्यातली आहे ही वाली लॉ ग्रॅज्युएटची, ही वाली. तर ही वाली बघा, लॉ प्रबंधक 20 पोस्ट आहे, खुल्याला पण 6 पोस्ट आहे, आणि बाकी रिझर्वेशनला पण 16 पोस्ट आहे, 14 पोस्ट आहे. ठीक आहे. तर बघून घ्या कशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या व्हॅकन्सी करता अप्लाय करू शकता. तुम्ही क्वालिफाय होताय की नाही, तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे का नाही. जर असेल तर प्लीज अप्लाय करा, कारण की असं वर्षातून कोणती ना कोणत्या तरी पोस्टला तुम्ही जास्त काय होईल, तुमचं फीस जाईल. ठीक आहे. ॲटलिस्ट मुलाखतीचा एक्सपिरियन्स येईल. ठीक आहे.
परंतु अप्लाय करा. जर क्लिक झालं तर खूप चांगलं करिअर तुमचं बनू शकतं. अशा वेगवेगळ्या व्हॅकन्सी जसे जसे पुढे येत जाईल आपण तुम्हाला सांगत जाऊ. जाताना प्लीज लाईक करा, चॅनलला शेअर करा. धन्यवाद.